फक्त 10 मिनिटात तयार होणारी मस्त चवदार आणि टिफिनमध्ये सगळ्यांना आवडणारी शिमला मिरचीची भाजी एकदा ही पद्धत वापरून बघितली तर पुन्हा पुन्हा हीच रेसिपी कराल. चला तर सुरुवात करूया. मी पाव किलो शिमला मिरच घेतलेली आहे. शिमला मिरच मी धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरचं जे देठ आहे ते अशा पद्धतीने काढलेलं आहे. त्यानंतर त्याचे 2 भाग करून घेतले आणि त्याच्या आतमधील ज्या बिया आहेत त्या सर्व बिया मी काढणार आहे. काही जण शिमला मिरचीच्या आतमधल्या बिया ठेवतात, पण आपण जेव्हा भाजी बनवतो तेव्हा त्या बिया मध्ये मध्ये लागल्यामुळे कचकच लागतात आणि भाजी खाताना ती व्यवस्थित लागत नाही. त्याच्यामुळे मी यातील सर्व बिया काढून घेणार आहे. जर तुम्हाला बिया हव्या असतील आणि तुम्ही तशाच पद्धतीने बनत असाल तर तुम्ही तसं बनवू शकता. मी सगळ्या मिरचीच्या यातील बिया काढून घेतलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारे आपण भाजी बनवतो, तर आजच्या या प्रकारामध्ये मी शिमला मिरची बारीक अशी कापून घेणार आहे. तर इतकी बारीक ही कापून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने पूर्ण शिमला मिरची मी कापून घेतलेली आहे. याचबरोबर आपण यामध्ये बटाटो घालणार आहेत. तर पहा, 2 बटाटा मी घेतलेले आहेत, ते सुद्धा त्याची साल काढून बारीक असे कापून घेतलेले आहेत. एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून, छोटा टोमॅटो बारीक कापलेला आहे, कोथिंबीर कापलेली आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, घरगुती मसाला 2 चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. कढईमध्ये 2 चमचा तेल गरम करायचं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. कढीपत्ता घालायचा आहे, कांदा टाकायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपण हा कांदा हलका लालसर असा हा भाजून घेणार आहोत. तर इथे कांदा सुद्धा आपला हलकासा असा लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत आणि टोमॅटो सुद्धा आपण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर टोमॅटो सुद्धा इथे मऊ असे झालेले आहेत. आता आपण गॅस स्लो करायचा आणि त्यामध्ये हळद घालायची आहे, मिरची पावडर घालायची आहे. जो घरगुती मसाला आहे माझा तो मी घालत आहे, त्याच्यामुळे त्याला एक्स्ट्रा दुसरे मसाले घालायची गरज नाहीये. आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी शिमला मिरच घालणार आहे. त्याचबरोबर आपण जे बटाटो घेतले होते ते टाकायचे आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सर्व एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थितपणे मिक्स झालं की आपण 5 ते 7 मिनिटं हे झाकून ठेवणार आहोत. 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि आपण स्लो गॅसवरती ही रेसिपी करत आहोत. एकदा आपण हे हलवून घेऊया. यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही, आपण टिफिनसाठी करतोय त्याच्यामुळे आपण वाफेवरतीच ही भाजी करणार आहोत. कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता पुन्हा हे 5 ते 7 मिनिटं म्हणजे बटाटा शिजेपर्यंत आपण हे झाकून ठेवणार आहोत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट सुद्धा 2 चमचे घालू शकता. आज मी नाही घातलेला आहे. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.